नमस्कार मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षकेतर पदासंदर्भाची भरती प्रक्रिया संदर्भात एक मान्यता प्राप्त GR प्रकाशित झाला होता. त्या संदर्भाचा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केला. तर महाराष्ट्रामध्ये आता आगामी काळामध्ये लवकरच शिक्षकेतर पदामध्ये पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. तर त्यामध्ये पहिली सर्वात मोठी अपडेट आहे की रयत शिक्षणच्या वतीने या भरतीसाठी म्हणजे पूर्णवेळ ग्रंथपाल या पदासंदर्भाची प्रोसेस सुरुवात करण्यात आली. नेमकी प्रोसेस काय असेल, भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे, जाहिरात केव्हा येणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, परीक्षा कोणत्या कंपनीच्या मार्फत घेतली जाणार आहे, याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं, जर तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता. नंबर परत एकदा रिपीट करतोय, 99 21 273 558. तर रयत शिक्षण संस्थेच्या वतीने शिक्षकेतर पदामध्ये जे काही पद आहेत तर त्या पदासाठी भरती प्रक्रियेची या ठिकाणी एजन्सी नियुक्त करण्यासाठीचे हे टेंडर या ठिकाणी निघालेला आहे. म्हणजे आता रयत शिक्षणच्या वतीने जे काही प्रयोगशाळा सहाय्यक असेल, त्यानंतर पूर्णवेळ ग्रंथपाल असेल, कनिष्ठ लिपिक असेल, या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आता या ठिकाणी सुरुवात झाली आहे. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की टेंडर कशा प्रकारे आहे आणि भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाणार आहे. तर संस्थेच्या माध्यमिक उच्च माध्यमिक विभागाकडील शिक्षकेतर सेवक, त्यामध्ये कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, पूर्णवेळ ग्रंथपाल भरती प्रक्रिया राबवण्यासाठी एजन्सी नियुक्त करण्यासाठी ई टेंडर्स मागवण्यात येत आहे. टेंडर्सच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी टेंडर 22/8/2026 पासून या ठिकाणी हे टेंडर भरणं गरजेचं आहे. तर थोडक्यात काय आपल्यासाठी महत्त्वपूर्ण काय, तर आता ही भरती प्रक्रिया सुरुवात झाली. प्रत्येक संस्थेमध्ये या ठिकाणी ही भरती प्रक्रिया आता सुरुवात होणार आहे. संस्थेला त्यांनी अधिकार दिलेत कशा प्रकारे तुम्ही भरती प्रक्रिया राबवणार आहेत. तर त्यासाठी तर या रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्रयोगशाळा सहाय्यक असेल, पूर्णवेळ ग्रंथपाल असेल आणि कनिष्ठ लिपिक असेल, या भरतीसाठी हे कशा प्रकारचं टेंडर असेल तर या ठिकाणी तुम्ही टेंडर पाहू शकता. आणि भरती प्रक्रिया कशा पद्धतीने होणार ते आपण डिटेल्समध्ये समजून घ्या. तर रयत शिक्षण संस्था ही टेंडर एका एजन्सीला देईल. तर त्या एजन्सीकडून रयत शिक्षण संस्थेला नेमकं अपेक्षित काय आहे आणि त्या अपेक्षेनुसार आपल्याला लक्षात येईल की ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल. आता ही टेंडर TCSच्या माध्यमातून होईल की IBPSच्या माध्यमातून या ठिकाणी ग्राह्य धरलं जाईल. तर तशा प्रकारे अजूनपर्यंत डिक्लेअर नाही. ज्यावेळेस टेंडर डिक्लेअर झाल्यानंतर टेंडर कोणाला अलाउड झालं तर त्यानंतर आपल्याला समजेल की कोणत्या एजन्सीच्या मार्फत ही परीक्षा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं की जरी परीक्षा कोणत्या एका टेंडरच्या माध्यमातून जरी घेत असली तर या ठिकाणी रयत शिक्षण संस्था ही परीक्षा कंडक्ट करणार आहे. तर या ठिकाणी पहा, रयत शिक्षण संस्थेला नेमकं काय पाहिजे, ही भरती प्रक्रिया राबवण्यासाठी त्यांना ऑनलाईन पद्धतीनं ऍप्लिकेशन या ठिकाणी मागवायचे आहेत. ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म कॅन्डिडेट्स म्हणजे तुम्हाला आता ऑनलाईन पद्धतीनं फॉर्म भरता येणार आहे. ज्यावेळेस एखाद्या टेंडरला ही कंपनी देईल, टेंडर मंजूर होईल तर त्या कंपनीकडून या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. त्यानंतर प्रत्येक कॅटेगरीनुसार या ठिकाणी एक्सपिरियन्स एजनुसार या ठिकाणी तुम्हाला फॉर्म भरणं गरजेचं आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करायचं आहे की जी परीक्षा असणार आहे ही टेंडर ज्या कंपनीला दिले तर ती कंपनी या ठिकाणी परीक्षा सेट करणार नाही. तर क्वेश्चन बँक विल बी प्रोव्हाइड बाय रयत शिक्षण संस्था. म्हणजे ही भरती प्रक्रिया पूर्णपणे रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होणार आहे. जरी एखाद्या टेंडर एखाद्या एजन्सीला जरी दिला असेल तर जर तुमचा क्वेश्चन पेपर असेल, ग्रंथपाल पदासंदर्भाचा जो काही क्वेश्चन पेपर असेल तर तो क्वेश्चन पेपर रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्या कंपनीला दिला जाणार आहे आणि त्यानंतर तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. ऑनलाईन पेपर तुम्हाला या ठिकाणी क्वेश्चन पेपर फॉर ऑनलाईन पेपर लास्ट 3 weeks बिफोर देन शेड्यूल टेस्ट डेट इज द स्ट्रक्चर शो. म्हणजे या ठिकाणी 3 आठवड्यापर्यंत या ठिकाणी त्या कंपनीला हे जे काही पेपर असेल तर ते पेपर ऑनलाईन पद्धतीने प्रोव्हाइड केले जातील. क्वेश्चन पेपर ही या ठिकाणी रयत शिक्षण तयार करेल. मॉक टेस्ट सुद्धा असेल, त्यामध्ये हॉल तिकीट सुद्धा तुम्हाला कशा प्रकारे देण्यात येईल या संदर्भात सुद्धा इन्फॉर्मेशन यामध्ये दिलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर तुमची ही ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होईल. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं, रयत शिक्षण संस्थेच्या एजन्सीच्या मार्फत किंवा रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून तुमचा पेपर सेट केला जाईल आणि तुमची ऑनलाईन पद्धतीने परीक्षा होणार आहे. जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने परीक्षा जर हवी असेल किंवा हे जर निर्णय योग्य असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करा. लवकरच आपली लायब्ररी सायन्स मधली महाराष्ट्रातली पहिली
दर्जेदार बॅच सुद्धा लॉन्च होणार आहे, ज्यामधून तुम्ही शिक्षकेतर पदासंदर्भातच्या भरती प्रक्रियेची चांगल्या प्रकारे तयारी करू शकता. आगामी काळामध्ये जे महाराष्ट्रामध्ये MPSCच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे, तर त्यासाठी सुद्धा आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे तयारी करून घेणार आहेत. आपल्या कोर्समधून तुमची 100% तयारी होणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, लगेच तुम्हाला कोर्सची सुद्धा अपडेट दिली जाईल. अशाच माहितीपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्यासोबत जोडून राहा. आपला विषय आपल्याला मोठा करायचा असतो, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.